भरले तिकडे, नको त्यांना तुम्ही हे केलं, वोट दिली आणि काय वाट लावली ना पुऱ्या महाराष्ट्राची. भाजी टाकेल असेल पण मराठी लोक छान त्यांना आता शिवसेना. इथं म्हणे प्रत्येकाला तुमच्या धमक आहे ना, त्या प्रत्येकाला पैसे 1-1 लाख रुपये मतं भेटतील तुम्हाला. चांगली देणार आहेत का? 1,500 कोणाचा बंगला नाही बांधणार आहे. ठाकरे करतील कोळी बांधवांचा, नक्की करतील, या अगोदरही केलेलं आहे. मराठी भाषेचे मराठी अस्मितेचा विचार केला तर ठाकरे खूप खूप चांगले आहे. आज मुंबईला खरोखरच उद्धव गटाची मनसे या दोन्ही पक्षांची गरज आहे, कारण की आज मुंबई नंतर पूर्ण विकली जाईल. नको नको ती लोक इथे घुसली आहेत, मराठी माणसाला इथे जागाच नाहीये. सगळेच चोर आहेत. मी तर तोंडावर बोलते, सगळेच चोर आहेत. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या आपण आहोत सायन कोळीवाड्यामध्ये. वेगवेगळ्या भागांमध्ये आपण फिरतोय आणि त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या दृष्टीने कसं वातावरण आहे, कुणाच्या बाजूने वातावरण आहे, मतदारांची साथ कुणाला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. इथल्या मार्केटमध्ये मी सध्या आहे. इथल्या मतदारांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या माझ्यासोबत काकी आहेत. काकी, किती वर्ष झाले हा व्यवसाय करताय? किती वर्ष झाले राहताय? 50 वर्ष. 50 वर्ष झाले. लाडकी बहीण वगैरेचे पैसे काय? काय सुद्धा नाही. इथे कोणाची ताकद आहे सायनमध्ये? कोण काम करतंय? कोणच करत नाही. कोण काम करत कोण नाही. कोणता पक्ष महिलांसाठी काम करतोय? काय कुठलाच नाही. वोट मागायला येतील सगळे परत? ते वोट कोण जरी जिंकलं तर कोण काय करू शकणार नाही. जे ते आपलं आपलं बघतात आहे. आतापर्यंत ते लोक आम्हाला मतदान करा, आम्ही तुमच्यासाठी हे करू, कोण कोण काय करू शकत नाही. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले, दोन भाऊ इतक्या वर्षांनी. काय मराठी माणसाचा विकास वगैरे काय करतील? काहीच करू शकणार. एवढं वर्ष नाही केलं तर आता काय करणार आहे ते लोक? सांगा ना, एवढं वर्ष गेले काही नाही केलं, आता काय करणार आहे दोघ जणी? मग त्यांच्यावर काय विश्वास पकडायचा? कोळीवाडा म्हटल्यावर कोळी बांधव इथले आपण जर बघितलं तर इथले मूळ निवासी आहेत आणि म्हणजे सुरुवातीपासून ते ठाकरेंसोबत राहिलेत म्हणतात. मग इथला मतदार आता साथ देईल का ठाकरेंना? ते मला माहिती नाही. इलेक्शनचं वातावरण आहे, महापालिकेच्या निवडणुका आहेत. कोण काम करतं इथं? आम्ही नगरसेवकलाच हे करतो. कोण कोण कुठल्या पक्षाचे? आम्ही शिवसेनाचे. शिवसेना. उद्धव ठाकरे की काय? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. दादा बघतायत. दादा तुम्ही सांगा इथे जरा. सपोर्ट आम्ही त्यांनाच करतो, उद्धव ठाकरेंच्या. उद्धव ठाकरेंना. दोन भाऊ एकत्र आले जातात, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. चांगले दोन भाऊ मराठी माणसाचा विकास करतील. बरोबर आहे, हा? करतील. तुमची पण साथ ठाकरे बंधूंना? बरोबर, दोघांना. हा, दोघांना. इथले आपण जर बघितलं कोळीवाड्यामध्ये जास्त कामं असतील किंवा विकास असतील, हा कुणी केला वाटतं? मराठी माणसाने केला ना सुरू, त्यांनीच केला. मराठी माणसांचंच करतायत ना ते आता सगळं व्यवस्थित. कारण मराठी माणूस असेल तरच सगळं मुंबई राहणार आहे. ते सगळे परप्रांतीय घुसलेत, त्यांना हाकलवा पहिलं. भाजप पण म्हणते आम्ही पण मराठी महापौर करू. नाही नाही, भाजपचं काही नाही. तुमची साथ ठाकरे बंधूंनाच आहे. हा? राईट, पण भाजप पण तर म्हणतंय की आम्ही मराठी महापौर. खोटं बोलतायत ते. बोलले आजकालच्या खोटं बोलतात ते. सगळ्यांना सपोर्ट करतात ते, परप्रांतीयांना जास्त सपोर्ट करतात. हा. आता त्या म्हणाल्या का की इथे भाजपने पण कामं केली आहेत? काहीच नाही, काहीच हा? नाही, फक्त सेना, शिवसेना. शिवसेना. आता उद्धव ठाकरे इथे येऊन गेले, आदित्य ठाकरे काय प्रचार विचार काय चालू आहे कसं? हो, केला होता तिथे आतमध्ये गार्डनमध्ये प्रचार केला होता तिथे. हा. हा. अच्छा, काका पण आहेत. काका, काय इथे कुणाची हवा आहे? ठाकरे की काय? ठाकरे. ठाकरे काय कामं केले ठाकरेंनी? काय येईल नाही केलं तर आपण त्याला देतो काय आमच्या. का बरं असं? पहिलं आता आपला माणूस, मराठी माणूस म्हणून देतो आपण, नाही काय दिलं मराठी आहे म्हणून. पण कामं तर पाहिजेत ना काही. आता करलं आता नाही, आता दोघे या इकडे, या नाही नाही, बोला. आता दोघे भाऊ आले एकत्र म्हणजे या ते जरा बोला. आता 100% होईल काम. आता त्यांनी किती कामं केली, किती केलं तरी त्यांनाच खाली पडलं. भाजप म्हणते काय कामं केली त्यांनी? आणि नको ते येऊन ते सगळे भरले तिकडे, नको त्यांना तुम्ही हे केलं, वोट दिली आणि काय वाट लावली ना पुऱ्या महाराष्ट्राची. आणि नको नको ती लोक इथे घुसली आहेत, मराठी माणसाने इथे जागाच नाहीये. मेन म्हणजे माहितीये, सगळे मराठी माणसाने धंदे त्या लोकांनी घेतले. नको नको ते येऊन सगळं भोगस वोटिंग करून जिंकून आले सगळे. भाजप म्हणते काहीच कामं केली नाही, घरात बसून होते ठाकरे. कोणी सांगितलं? भाजपच. भाजप काय वेडा आहे काय भाजप? ज्यांना आम्हाला माहिती आहे काय कामं केली आहेत ती. आता पुढे काय अपेक्षा आहेत ठाकरेंकडून तुमच्या? नाही बडा बोला तुम्ही काकी. तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे येतात? आम्हाला नाही येत, आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहोत, आम्हाला येत अच्छा. नाही. हा, आम्ही मग शाळेत आहोत. मराठी माणसासाठी ठाकरे पुढे जाऊन अजून काम करतील. करतील. पण भाजपमध्ये मतांसाठी एकत्र आले ठाकरे फक्त. कोणी सांगितलं? हा?
त्यांना ते पूर्वीपासून मुंबईमध्ये राहणारे आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे मुलं आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंना एवढं होतं की मराठी माणूस मुंबईमध्ये राहायला पाहिजे, त्याच्यासाठी हे लढतायत. आणि त्यांच्यामुळे ते टिकून राहिले ना, तर मराठी माणसांना सरळ हे केलं असतं. हा, पण म्हणजे जिथे जिथे टॉवर बांधलेत ना, तिथे नको नको ती लोक येऊन भरली आहे आणि मराठी लोकांना तिथे जागा नाही. भाजप पण तर म्हणते आम्ही पण मराठी आमची आहे, मराठी मतं आम्हाला येतात. काय नाही, सगळी वाट लावली आहे त्या भाजप. बोला बोला काका, तुम्ही बोला. मी काय होतो फक्त बोलून दाखवतो आम्ही मराठी मराठी काय नाही. आता आपले सर्व धंदे सर्व लॉस झाले. कुठे लॉस? धंदा आहे कोणाला? लोक धंदा आहे हा, काय नाही. हा. पण भाजप पण तर म्हणते मराठी मतं आमच्याकडे येतात, मराठी माणूस. पैसे देऊन काम करतो. पैसे हा. देऊन विकून घेतात. आता हे सर्व वोटिंग चाललंय, भोगस वोटिंग चाललेली सर्व. काय होतं वोटिंग? हा. काय नाही होत. मराठी माणूस पुन्हा सत्तेवर येईल, महापौर होईल मुंबईचा, वाटतं होणार 100% होणार. 100% होणार. होणार होणार. मग जसं ऐकूनच आपण बघितलं, ताकद जास्त तुम्हाला नाही वाटत भाजप? नाही नाही भाजी ताकद असू दे, पण मराठी लोक त्यांना आता शिवसेनेला नक्की नक्की. ठाकरे. इधर सायन में क्या लगता है, किसकी किसकी सत्ता आएगी? कोणाची ताकद आहे सायन मध्ये? काय वाटतं, भाजप की ठाकरे? कोण काम कर रहा है इधर? कैसे अब? हाँ, कौन काम कर रहा है? भाजप काम कर रहा है, ठाकरे काम कर रहे हैं? काम दोनों कर रहे हैं। दोनों कर रहे हैं। भाजपा भी कर रहा है, किसकी किसकी सत्ता आ सकती है फिर? भाजपा का आएगी और किसी। भाजप की आएगी, क्यों? का बरं असं का वाटतंय? अब यही काम के ऊपर है। हा, हाँ अच्छा. लोक म्हणतात उद्धव ठाकरेंनी पण कामं केले तिथे. हाँ, किए थे, काम किए हैं ना। पण आपकी साथ किसको है फिर? हाँ? आपकी साथ किसको है? हम तो शिवसेना के साथ में हैं। शिवसेना के साथ है. अभी तो आप बोले भाजपा आ सकता है. हा? या इकडे इकडे या. तुम्हाला काय वाटतं बाबा? कोळीवाडा जर आपण बघितलं तर म्हणतात बाले किल्ला आहे ठाकरेंचा, असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत. का बरं? आता पण ते डिवाइड झाले ना, हा, म्हणून तर थोडा चान्सेस कमी आहे. अच्छा. हा, इथे आता सायन्सचा विचार केला तर कोणता पक्ष काम करतोय? शिवसेनाच. शिवसेना काम करते. शिवसेनाच आहे. कोणती 2 शिवसेना झाल्यात आता? आपले बाळासाहेबाचे. बाळासाहेबांची, उद्धव ठाकरेंची शिवसेना. पण काय या वेळेला लोक म्हणतात उद्धव ठाकरे रस्त्यावर नाही येत, काय मराठी मतांचा वापर करतात, काय वाटतं? मला नाही वाटत. मी तर म्हणेन जे दोघांनी एकत्र यायचा जे निर्णय घेतला तो खूप बरोबर निर्णय घेतला. कारण का मोदी नाही पाहिजे. इथले मतदार साथ देतील उद्धव ठाकरेंना? बघूया देतात का. सगळे पैशांवरती खेळ आहे. हा. आता पैसा बोलताय, हम्म. माणसं फक्त पैशासाठी धावतायत. हम्म. मग ती लाडकी बहीण पण आली आहे. पहिला फॉर्म भरायला लावले, मग नंतर मग कोणाला येतंय नाही येतंय. आम्हाला पण 1 महिना पैसे आले, नंतर पैसेच नाही आले. का नाही आले? आम्ही हा. ते आम्हाला नाही माहिती का नाही आले हा. वगैरे. हा सगळा खेळ आहे, पैशाचा खेळ आहे. हम्म. जेव्हा घरामध्ये माणसं उपाशी असतात तेव्हा तुम्ही बघायला येता का? मग जेव्हा मतदान पाहिजे असतं तेव्हा तुम्ही घरोघरी दरवाजे वाजवायला येता. हा. कशाला येता मग? हा. मी तर म्हणेन प्रत्येकाला तुमच्यात धमक आहे ना, द्या प्रत्येकाला पैसे 1-1 लाख रुपये. मतं भेटतील तुम्हाला चांगली. हा. देणार आहेत का? 1,500 कोणाचा बंगला नाही बांधणार आहे कोण. हा. हे लाडकी बहीण वगैरे, लाडका भाऊ काढलाय, ह्या त्या. मग आम्हाला ह्याचे पत्र द्या, ते द्या. ज्याच्याकडे गाडी असेल, गाडी आहो नॉर्मल भिकाऱ्याकडे पण गाडी आणि मोबाईल आहे. हा. मग त्याचा अर्थ हा नाही होत. चोरीमारी होते, काय तुम्ही ऍक्शन घेता? आज मुलं चोरीला जात आहेत, बलात्कार होतात, काय ऍक्शन घेतली तुम्ही? कोण नाही, सगळे एका मणीचे माळी आहेत. GST वाढवली, हे वाढवलं, ते वाढवलं, काय फायदा त्याचा? अरे नॉर्मल माणसं मरतायत. हा, तुम्ही बाहेर विकायला बसू नाही शकत. म्युन्सिपाल्टी 10 वेळा येणार का? मग आम्ही विकणार कसं किंवा आम्ही पोट भरणार कसं? आमचं तर हातावरचं पोट आहे. आम्ही असं बसून, आमची लेकरं बघा ही अशी रोडावर बसून आम्ही विकतो, खातो, पितोय. मग आम्हाला नाही कोणाला, मी तर म्हणते कोणी कोणाला मतच देऊ नका. मग ते कोणी असू दे, तो मोदी असो. मोदी मोदी बोलून बोलून मोदीने सगळं साफ करून आपलं सगळं तिथे नेऊन सोडलंय. काय फायदा त्याचा? आपल्या मराठी लोकांचं काय अस्तित्व आहे का आजच्या तारखेला? काही नाही. पण भाजप पण म्हणताय की आम्ही पण मराठी महापौर करू, आमची सत्ता आली. कधी कधी? आता जागे झाले. 2 वर्ष होता ना. काय केलं काय तू? हे GST वगैरे काढून. उलट मी तर म्हणे आता तर बलात्कार जास्त वाढले, मुलं चोरून नेतात. आम्हाला आमची मुलं दुसऱ्याच्या जीवावर टाकायला पण आता हे टेन्शन येतं की बाबा आम्ही काम करणार की आमची पोरं सांभाळणार की शाळेत पाठवणार की काय करणार? कोणाच्या भरोश्यावर टाकणार आहे तुम्ही? नाही करू शकत. विकायला बसलं की 10 वेळा म्युन्सिपाल्टी येते, हफ्ते द्या, तुम्हाला हफ्ते पण द्या आणि तुम्ही आमचं सामान पण घेऊन जाता, वरून दादागिरी पण करता. का आम्ही मत देणार? नाही द्यायचंय मत. मी तर म्हणून कोणाला द्यायचंच नाही मत. ठाकरे पण म्हणतात आता आम्ही पण 1500 रुपये घरकाम करणाऱ्या महिलांना देऊ आम्ही सत्तेवर आलो तर. बघूया देतात का. मग तेव्हा
मग मी तेच बोलले ना, कॉम्पिटिशन मध्ये असं बघायला गेलं तर सगळेच चोर आहेत. मी तर तोंडावर बोलते, सगळेच चोर आहेत. कोण कोणाचं नाही, प्रत्येक जण आपला किस्सा भरायचा बघतोय. माझं म्हणणं काय, जेव्हा तुम्हाला मतदान पाहिजे असतं तेव्हा तुम्ही पब्लिकाच्या घरी जाऊन हातापाया जोडता. अरे मग नेहमी या ना आणि बघा ना की पब्लिकांची हालत काय आहे. अरे त्या सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, लोक रोडावर झोपलेली असतात, त्यांना खायला पण नसतं, त्यांना मदत करा. आम्ही असे विकतो, आमची लेकरं बघा कशी दिवसभर खायला भेटतं नाही भेटतं. माझा एकच मुद्दा आहे की जे काय करायचं ना मनापासून करा, नुसता पैसा आहे म्हणून करू नका की तुम्हाला मतं तुमचे खिशे भरायच्यात म्हणून तुम्ही आज 10 जणांना पाठवताय की हे आहे ते आहे. बरोबर ना ताई, मला सांगा ना, आजच्या तारखेला आज तुम्ही पण काम करणार तेव्हाच तुम्हाला पैसे येणार. पण बघायला गेलं तर सगळ्यांनाच टॅक्स ह्या त्या सगळं छोट्या छोट्या गोष्टींवरती टॅक्स लावलाय. का म्हणून लावलाय? जो श्रीमंत आहे तो करू शकतो, जे नॉर्मल मिडल क्लास आहे ते काय करणार आहे? ठीक आहे, मग तुमचं म्हणणं आहे की आता मतदानच करायचं नाही, करायचं ना, डायरेक्ट नोटा. नोटा. ठीक आहे, चालतंय. दादा ऐकताय कधीपासून, काय वाटतं तुम्हाला, ठाकरे की भाजप, इथले मतदार कुणाच्या पाठीशी? भाजपच येणार. भाजप येणार? भाजपच करतोय काम. वोट दिलं तर भाजपलाच देईल. काय काम करतोय भाजप? खूप काय करतात ते काम, ऑनलाईन वगैरे झालेलं आहे. आता आजकालच्या पिढीला कमवण्यासाठी खूप सारे ऑप्शन उपलब्ध केलेत त्यांनी ऑनलाईन आल्यामुळे. जॉब नाही पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप युवा पिढीला खूप सारे आहेत आजच्या तारखेत. पण ते बिनविरोध म्हणतायत, आता काय बिनविरोध निवडून आलेले उमेदवार विकत घेतायत वगैरे वगैरे, भाजप काय वाटतं त्याचं? ते तर आहेच, पण आता काय ते बोलतात ना की आता सत्तेत यायला ते लोक करतात. ते मराठी माणसाचा विकास करेल भाजप असं वाटतंय? 50-50 वाटतात. त्याच्यामध्ये अदर कास्टवाले पण सगळे कास्टला घेऊन चालावं लागतं. थोडंसं पुढे आलोय आपण या मार्केटमध्ये आणि काही लाडक्या बहिणी आहेत आपल्यासोबत सरकारच्या. या तिघींना आधी लाडकी बहीणचे पैसे यायचे, पण आता या ज्या काकी आहेत मधल्या, त्यांचे लाडकी बहीणचे पैसे बंद झालेत. तुमचे येतात लाडकी बहीणचे पैसे? नोव्हेंबरचे नाही आले. नोव्हेंबरचे नाही आले नोव्हेंबरचे आणि आता मग ते डिसेंबर मध्ये आले. डिसेंबरचे आले. डिसेंबरचे आले. डिसेंबर आणि नोव्हेंबरचे मिळून आले की फक्त 1500 आले? 1500 आले. 1500 आले. अच्छा, मग तुमची लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीपासून सुरू झाल्यापासून पैसे येतात? येतात, पण त्या काकींचे तुमचे नोव्हेंबर मध्ये आलेच नाही पैसे. मग काय तुम्ही केवायसी केली होती? केवायसी झाले तरी पण पैसे नाही आले. अच्छा, आणि तुमचं कसं? मला पण पैसे नाही भेटले लाडकी बहीणचे पैसे. मग काय वाटतं, आता सरकारने विधानसभेच्या वेळेला लाडकी बहीण योजना आणली होती, आता परत जर आपण बघितलं तर BMCच्या निवडणूक आहेत, महापालिकेच्या, मतदान करणार आहे तुम्ही महापालिकेला? मग काय वाटतं, आता लाडक्या बहिणी परत साथ देतील सरकारला, की आता उद्धव ठाकरे पण म्हणतात की आम्ही घरकाम करणाऱ्या महिलांना 1500? किती काय केलं तरी मराठी माणसं आहे, ते मराठी माणसाला साथ देणार ना. कुणाला साथ देणार तुम्ही? ठाकरेंना? ठाकरेला देणार तर जे होईना त्यालाच देणार ना, मग ठाकरेलाच देणार ना. पण आता मग उद्धव ठाकरे लाडकी बहीण तर तुम्हाला पैसे शिंदेनी दिले ना? हा, शिंदेनी दिले. मग आता तुम्ही म्हणताय उद्धव ठाकरेंना साथ देणार? पैसा भेटतो टायमाला येतात, नंतर कोण लक्ष देत नाही येत. कोण नाही येत. मग आता लाडक्या बहिणी साथ देतील का सरकारला परत? देतील तर काय, पैसे भेटतील तर देतील, आहे ना. पैसे भेटणार तर देणार ना, असं थोडी देणार आहे. मग पण आता आले की मग पैसे खात्यात? आता आले तर 2 महिने झाले ना, नाही आले. तुम्हाला नाही आले? नाही. काही बहिणींना पैसे येत आहेत तर काहींना नाही येत. नाही येत. पैसा नहीं आएंगे तो भी परवाह नहीं. मैं हम लोग क्या बोल रहे हैं, गरीब लोग को मदद करो. अभी देखिए फुटपाथ में हम लोग ये बाजी बेचते ना, पुलिस आते पैसे पूछते, नहीं तो गाड़ी में बैठ जा, ऐसा करके जाके पैन मारते. 1250 रुपया पैन मार रहे हैं. उसमें क्या मिलता है हम लोग का? ये अच्छा लेके आता है, अच्छा बताएंगे, खराब होता. जेवणाची कामं करतात. अच्छा, हो का? मग घरगुती महिलांना आता ठाकरे देणारच म्हणतात 1500, जर सत्तेत आले तर. आले तर आता इथला जर आपण विचार केला तर कामं कोण करताय वाटतं का? सध्या 5 वर्षात तर कामं होतच नाहीयेत, झालेच नाहीयेत.
प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाबतीत बघायला गेलं तर इकडच्या लोकांना आजूबाजूच्या पण लोकांना विचारून घ्या किती कामं झालीत. हा नगरसेवक निवडून आला म्हणजे त्यांनी 5 वर्ष सतत त्या गल्लीत फिरला की नाही ते फिरला ते बघितलं पाहिजे. गल्लीमध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत तर प्रत्येक आता आम्ही फिरतोय तर फिरतोय कळतंय कुठे लाईटचा प्रॉब्लेम आहे, कुठे पाणीच नाही आहे, ते पाणी कसं भरतात, 5 वर्ष कसे काढतात. काही बायकांकडून असं पण ऐकायला मिळतं म्हणजे काही बोलतात ते सरळ सरळ बोलतात की फक्त हे वोटिंगच्या वेळेला येतात फक्त आम्ही हे करू आम्ही ते करू पण पुढे कोणच येत नाही. आता कुणाची ताकद आहे वाटतं इथे? कोण निवडून येऊ शकतं? असं वाटतं की आता जी आहे उद्धव गटाचे कॅन्डिडेट हर्षला गजानन पाटील त्यांचे येण्याचे खूप चान्सेस आहेत. कारण की ओबीसी लेडीज वोट आल्यामुळे तिला ते चांगलंच हे झालेलं आहे. आणि त्यामुळे आता इथे जे प्रॉपरचे 2 नगरसेवक होते तसे बघायला गेलं तर कॅप्टन सेल्वमचा भाऊ तोही सध्या ओबीसी असल्यामुळे तोही नाही आहे. पुन्हा रवी राजा साहेब होते जे सर होते त्यांचा PA ची मुलगी त्यांची उभी आहे. आणि नितेश राणे म्हणतात की कोळी बांधव पण आम्हालाच साथ देते. आता मी जाते नाही कोळीच आहे, मी अलिबागचा आहे, आम्हाला कुठे काय मी जाते नाही कोळीच आहे, मग आमचं तरी कुठे भलं झालं. आजही बघा ना प्रत्येक ठिकाणचे मच्छीमाराचे किती जणांचे बंद झालीत. त्या कोळ्यांचा तर विचार करायलाच पाहिजे. पण आता जोपर्यंत आमचा कोण निवडून येणार ना तोपर्यंत ठाकरे करतील कोळी बांधवांचा विकास. नक्की करतील. या अगोदरही केलेलं आहे. या 25 वर्षात त्यांनी कोळ्यांसाठी भरपूर काय या अगोदर त्यांनी प्रत्येक बंदराला वगैरे भेट देऊन सर्व ठिकाणी जाऊन त्यांची केली. कुलाब्यामध्ये वगैरे जाऊन त्यांनी खूप सुधारणा केलेल्या आहे. तुम्ही जरा कुलाबांची बंदरं वरळी दांड्यामध्ये जाऊन बघा. आता कसं पहिलं एकच गट होता, आता गट बदली झाल्यामुळे प्रत्येक जण आपापलं त्यांच्याकडे फंड वगैरे असतो काय असतं ते करतात सध्या. पण आपलं सध्या गरज आहे ना इकडे जे छोटे येते बघा इकडची परिसर बघा त्यांना खरंच बदलाची गरज आहे आणि तो बदल नक्कीच हर्षदा आणू शकतो. आता या इथल्या एकूणच प्रतिक्रिया होत्या मतदारांच्या. काका तुम्ही सगळ्यात थोडक्यात काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? हे दोन्ही भाऊ एकत्र आलेत भरपूर काय चांगलं वाटतंय आणि असंच सोबत राहू द्या माझी तीच विनंती. मराठी माणूस महापौर होईल. मराठी माणूस व्हायलाच पाहिजे पुढे. कोळीवाड्यातले मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहीत? खंबीरपणे ठाकरेंच्या पाठीशी उभे राहतील का? हो नक्की ठाकरेंच्या पाठी आहेतच आहेत, ते राहणार उभे. मुंबईला आज मुंबईला खरोखरच उद्धव गटाची मनसे या दोन्ही पक्षांची गरज आहे. कारण की आज मुंबई नाही तर पूर्ण विकली जाईल. आत्ताच बघा ना तुम्ही हे बिल्डरच्या लॉबी वगैरे येऊन पूर्ण आता धारावीच घ्या. अर्धा अदानी वगैरे बिल्डर्स आले इथे पूर्ण खाली करत चालले. आता तुम्ही सांगा जर नाही आलं तर कसं मुंबईत जर आता महानगरपालिका जर ती पण जर BJPच्याकडे गेली पण तुम्ही काय करणार? बाकी पक्ष काय करणार आहे ना. म्हणून खरंच मुंबईला आज जर तुम्हाला सर्व बांधवांना मी सांगतो सर्व मराठी बांधवांना सांगतो की आज खरंच उद्धव सरांच्या बाजूने आणि मनसे राजसाहेब ठाकरेंच्या बाजूने या आणि त्यांना निवडून द्या. या इकडे बसा. मराठी माणसासाठी वाटतं आहेत ठाकरे मग इथे ताकद आहे ठाकरेंची. ठाकरेंचा तर हा गड मानला जातो आधीपासूनच. पण बदलाव झाला पाहिजे. पण त्या नवीन पक्षाला एक चान्स दिला पाहिजे. मला तर वाटतं वंचित बहुजन आघाडीला एक चान्स दिला तर बरं होईल. त्यांचा उमेदवार आहे. उमेदवार आहे त्यांचा नाहीये सध्या. ते 2 पक्ष एकत्र असल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार आहे. अच्छा का पण बदलाव वाटावा अशी कामं ठाकरेंनी केली नाहीयेत का इथे? म्हणजे तुम्ही म्हणालात की बदलाची गरज आहे. ठाकरेंनी इथल्या माणसांसाठी कामं नाही केलीत का? त्यांनी तर कामं केलेत भरपूर मुंबईसाठी. त्यांच्यामुळे आज मुंबई आहे मराठी माणसाची. ते तर ठीक आहे पण बदलाव पण वेळेनुसार गरजेचाच आहे. म्हणून बोलतोय की एकदा तरी बदलाव पाहिजेच. तुमचं म्हणणं आहे की वंचित आणि काँग्रेसच्या उमेदवाराला साथ द्यावी. हो साथ तर द्यावी. आता मुंबई महापालिकेचा विचार केला तर कुणाची सत्ता यायला? असं बघायला गेलं तर ठाकरेची सत्ता मराठी माणसासाठी योग्य आहे. योग्यच आहे, यायलाच पाहिजे. मराठी भाषेचे मराठी अस्मितेचा विचार केला तर ठाकरे खूप चांगले आहेत. पण तिकडे भाजप पण तर म्हणतंय की आम्ही पण मराठी महापौर करू. मराठी माणसाची जास्त मराठी माणूस आम्हालाही मतदान करतो. मग मराठी माणूस नेमका कुणाचा आहे वाटतं? मराठी माणूस ठाकरेचा आहे. पहिल्यापासून होता मुंबईचा आणि आता पण आहे आणि भविष्यात पण राहील. हो असं मला वाटतं. मराठी माणसाला काय अपेक्षा आहेत ठाकरेंकडून? मराठी माणसांना ह्याच अपेक्षा आहेत की आता आपला हा स्लम एरिया आहे. मग भरपूर जागेत स्लम एरियामध्ये काही लोकांना तर असंच केलं जातं. मग स्लम एरिया मला वाटतं ठाकरे सरकार घेतील बरोबर सांभाळून. निर्णायक इथली सगळी ही मतं असणार आहेत. नेमकी ती कुणाच्या पारड्यात पडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सध्या इकडे जर आपण बघितलं तर मिक्स्ड मतदार आपल्याला पाहायला मिळाले. मराठी असतील, त्याचबरोबर साऊथ इंडियन असतील, बिहारी, युपी, त्याचबरोबर मुस्लिम वोटर्स, अशी सगळी मिक्स्ड मतदारांची संख्या इथे होती. आणि अशातच हे मतदार कोणाच्या पाठीशी असतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.